श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला खूप जास्त महत्व आहे. आजचा दिवस प्रत्येक गणपती भक्तांसाठी खूप महत्वाचा असा हा दिवस आहे. गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न हरतात, म्हणून आपण त्यांना विघ्नहर्ता देखील म्हणत असतो. गणपती बाप्पा विद्येचे देवता आहेत. आणि जर का आपण गणपती बाप्पाची मनापासून सेवा केली, त्यासोबत आजच्या दिवशी हा उपाय जर केला ना, तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर राहील, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर काय उपाय आहे, काय करायचं आहे, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तर बघा, आज संकष्ट चतुर्थी आहे आणि आज आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. आज संकष्टी आहे, उपवास भरपूर महिला पुरुष गणपती भक्त आज उपवास करत असतात. पण काही कारणामुळे तुमच्याकडून उपवास करणं शक्य होत नसेल, आजारी असताल, प्रेग्नेन्सी असेल किंवा अन्य काही कारण असतील ज्याच्यामुळे तुम्ही उपवास करू शकत नसाल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण मनापासून गणपती बाप्पाची सेवा तुम्हाला करायची आहे. आणि त्यासोबतच गणपती अथर्व शीर्षाचं आपल्याला पठण करायचं आहे. गणपती बाप्पांना अभिषेक तुम्ही घातलेलाच असेल, सकाळी सकाळी अभिषेक नसेल केला तर तुम्ही नक्की दिवसातून कधीही वेळ मिळेल तेव्हा एकदा गणपती बाप्पांना शांत बसून वेळ देऊन अभिषेक घाला. ओम गण गणपती नमःचा मंत्र तुम्ही म्हणा. सोबतच आज मुलांना गणेश स्तोत्र म्हणायला लावायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय काय आहे तर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अति उत्तम. भीमसेनी कापूर मध्ये खूप जास्त पावर असते घरातील नकारात्मकता दूर करण्याची. पण नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याला प्रज्वलित करायचं आहे. वाटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि ती वाटी आपल्याला आपल्या पूर्ण, म्हणजे तुमचं किचन असू द्या, बेडरूम असू द्या, हॉल असू द्या, सगळीकडे अशी घेऊन तुम्हाला फिरायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही ते एका बाजूला ठेवून द्या. लहान मुलांचा स्पर्श होणार नाही, त्यांना भाजणार नाही अशा ठिकाणी. आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊ द्या, आमच्या घरावर कुठलंही संकट येऊ नका देऊ, अशी तुम्हाला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी हा उपाय करा आणि चंद्रोदय झाल्यावर देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या. गणपती बाप्पांना तुम्हाला आज संध्याकाळी हराळी अर्पण करायची आहे. जास्वंदीचं फूल प्रिय आहे. मोदकाचा प्रसाद बनवायचा आहे. तुम्ही उकडीचे बनवा, साधे बनवा, कोणतेही बनवा, पण गणपती बाप्पांचा सर्वात प्रिय असा मोदकाचा नैवेद्य तुम्ही बनवायचा आहे. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. चंद्राच्या पाया पडून तुम्हाला मग आपला उपवास सोडायचा आहे. आणि हा हा उपाय तुम्ही आज नक्की करून बघा. तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. घरातील नकारात्मकता दूर होईल, संकटे दूर होतील आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः.